Hi students, we have started the third chapter from physics part 1. The name of the chapter is kinetic theory of gases and radiation. हा चॅप्टर जो आहे हा आपण सुरू केला होता. In this particular chapter, in the last lecture, we have seen what is mean by Ferri's perfectly black body. Perfectly black body म्हणजे काय ते आपण पाहिलं. The body which can absorb the total radiant energy incident on it. It is called as आपण perfectly black body. For perfectly black body, coefficient of absorption is equal to 1. म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी आपल्या सर्वांच्या असं लक्षात आलं की A is equal to 1 असतो, R equal to 0 and T is equal to काय सांगा 0 because it can absorb the total radiant energy incident on it and that's why its coefficient of absorption is 1. हे आपण त्या ठिकाणी शिकलो. After that we are going to see today what we are going to see. We are going to see the काय सांगा Prevost theory. आपण काय शिकणार आहे आजला? आपण शिकणार आहे काय सांगा Prevost theory of heat exchange. हीट एक्सचेंज ची Prevost theory आपल्याला चेक आउट करायची आता आपल्याला. आता व्हॉट दिस हीट एक्सचेंज थेरी इंडिकेट्स अस किंवा काय सांगते ही थेरी व्हॉट दिस थेरी स्टेट्स अस बरोबर आहे. हे आपल्याला असं सांगते पहा लक्षात घ्या की वेनएव्हर द आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात आहे पहा तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल when the hot body is kept in the cooler surrounding then what happens hot body becomes cooler and cooler its temperature goes on decreasing. everybody know that पहा लक्षात घ्या काय दिसतं तुम्हाला जर एखादी हॉट बॉडी आहे आणि इट इज काय सांगा केप्ट इन द कूलर सराउंडिंग ती जर आपण काय केली असेल कूलर सराउंडिंग मध्ये ठेवली पहा लक्षात घ्या बरोबर ठीक आहे. पहा हॉट बॉडी आणि काय सांगा कूलर सराउंडिंग आहे हे काय सांगा कूलर सराउंडिंग राइट ठीक आहे. तर कूलर सराउंडिंग आणि हिअर इट इज काय सांगा हॉट बॉडी. हॉट बॉडी इज व्हेन केप्ट इन द काय सांगा कूलर सराउंडिंग देन व्हॉट हॅपन्स व्हॉट यू कॅन सी काय लक्षात येतं तुमच्या हॉट बॉडी जी आहे तिचं टेम्परेचर जे आहे ते काय होतं सांगा डिक्रीज होतो. द टेम्परेचर ऑफ हॉट बॉडी डिक्रीजेस and the temperature of cooler surrounding increases. बरोबर ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर हीट इज रेडिएटेड फ्रॉम द हॉट बॉडी. हॉट बॉडी हीट काय करते सांगा रेडिएट करते. कोणाला रेडिएट करते कूलर सराउंडिंगला. ऍट द सेम टाइम सराउंडिंग आल्सो काय सांगा रेडिएट द हीट टू द काय सांगा हॉट बॉडी बट द रेट ऑफ एमिशन the rate of emission of the काय सांगा heat by the hot body is greater than that of the काय सांगा rate of absorption. म्हणजे एमिट केलेली हीट ही ऍब्सॉर्ब केलेल्या हीट पेक्षा जास्त असते हे लक्षात घ्या. कारण का तर एमिट केलेली हीट जी आहे ती हॉट बॉडी कडून एमिट होते. म्हणजे हॉट बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे आणि त्यामुळे एमिट केलेली हीटचं प्रमाण जास्त असतं. ऍब्सॉर्ब केलेल्या हीटचं प्रमाण कमी आहे कारण सराउंडिंग कूलिंग असतं कूलर आहे आणि त्यामुळे झालंय काय की नेट लॉस होतो. बरोबर ठीक आहे. नेट काय झाला सांगा एनर्जीचा लॉस झाला हॉट बॉडीच्या आणि त्यामुळे त्याचं टेम्परेचर डिक्रीज होत जातं आणि सराउंडिंगचा काय आला नेट गेन झाला कारण सराउंडिंगला जास्त मिळते आणि कमी एमिट केलं ते सराउंडिंग कडनं त्यामुळे सराउंडिंगचा नेट गेन होतो आणि सराउंडिंग टेम्परेचर काय होत जातं सांगा इन्क्रीज होत जातं. हे लक्षात आलं पाहिजे आपल्या राईट आहे. मग काय झालं या ठिकाणी हॉट बॉडी व्हेन केप्ट इन द कूलर सराउंडिंग व्हेन द हॉट बॉडी इज केप्ट इन द कूलर सराउंडिंग देन देयर इज द नेट लॉस इन द एनर्जी ऑफ काय सांगा हॉट बॉडी. हॉट बॉडीच्या एनर्जीचा लॉस होतोय आणि लॉस झाल्यामुळे काय आलं पाहिजे टेम्परेचर गोज ऑन डिक्रीजिंग ऍट द सेम टाइम देयर इज काय सांगा नेट गेन इन द काय सांगा एनर्जी ऑफ द सराउंडिंग. सराउंडिंग एनर्जी मध्ये गेन होतो आणि याचा अर्थ असा होतो पहा लक्षात घ्या टेम्परेचर ऑफ सराउंडिंग गोज ऑन इन्क्रीजिंग. सराउंडिंगचं टेम्परेचर काय होत चाललंय इन्क्रीज होत चाललंय हॉट बॉडीचं टेम्परेचर डिक्रीज होत चाललंय. तर दिस इज द कन्सेप्ट वे ऑफ सीइंग राइट ठीक आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हॉट बॉडीज टेम्परेचर गोज ऑन decreasing the cool body temperature goes on increasing. So this is the concept we have seen. आता after that what we are going to see next one part. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला at the on the converse or on the controversy or going to see आपल्या असं लक्षात येईल की जर आपण काय केलं कूलर बॉडी आता या ठिकाणी बॉडी कुठली सांगा कूल बॉडी आहे पहा लक्षात द्या कूल बॉडी वेन केप्ट इन द काय सांगा हॉटर सराउंडिंग. आता ती काय केली सांगा हॉटर सराउंडिंग मध्ये ठेवली आहे पहा एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन मी या ठिकाणी घेतली एक्झॅक्टली अपोजिट सिच्युएशन मी या ठिकाणी घेतली आहे. व्हॉट हॅपन्स कूल बॉडी राइट ठीक आहे आणि हे सराउंडिंग कसं आहे सांगा हॉटर सराउंडिंग कूल बॉडी आणि काय सांगा हॉटर सराउंडिंग राइट ठीक आहे. दीज आर द काय सांगा टू थिंग्स वी हॅव टेकन. आता काय होणार आहे पहा टेम्परेचर बॉडीचं कसं आहे सांगा कूल आहे एकदम आणि टेम्परेचर जर कूल असेल ह्या बॉडीचं तर काय होणार आहे पहा लक्षात घ्या हॉटर सराउंडिंग आहे त्यामुळे एनर्जी given off that is energy emitted rate of energy emitted is less and the rate of gas energy absorbed आणि energy absorb केलेला जो रेट आहे it is काय सांगा quite greater than that of gas energy emitted. emit केलेल्या एनर्जीचा रेट हा absorb केलेल्या एनर्जीच्या रेट पेक्षा कमी असतो म्हणजे हा रेट कमी आहे एमिशनचा आणि absorptionचा रेट कसा आहे जास्त and that's why there is net gain in the gas energy. काय होणार आहे कूलर बॉडीच्या सराउंडिंग मध्ये एनर्जीचा गेन होणार आहे राइट ठीक आहे आणि एनर्जी गेन झाल्यानंतर व्हॉट विल हॅपन द टेम्परेचर ऑफ द कूलर बॉडी गोज ऑन increasing
कूलर बॉडीचं टेम्परेचर काय होतं सांगा, इन्क्रीज होतं, आणि हॉटर बॉडीचं हॉटर सराउंडिंग टेम्परेचर काय होतं सांगा, डिक्रीज होते. या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे दोन गोष्टी आपल्या लक्षात आल्या की whenever the hotter body is kept in the cooler surrounding there is net loss of the energy of the hot body. hot bodyचा एनर्जी लॉस होतो because rate of emission is greater than rate of absorption. emission जास्त होतोय, absorption कमी होतोय, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काय हॉटर बॉडीचं टेम्परेचर डिक्रीज होत चाललंय. अँड ऑन द ऑपोजिट साइड इफ द कूल बॉडी इज केप्ट इन द हॉटर सराउंडिंग, कूल बॉडी जर आपण हॉटर सराउंडिंग मध्ये ठेवली तर काय होतं सांगा, नेट ऍब्सॉर्प्शनचा रेट जो आहे, देयर इज नेट गेन इन द गॅस एनर्जी. ऍब्सॉर्प्शनचा रेट जास्त असतो कोणापेक्षा, एमिशनच्या रेट पेक्षा. त्यामुळे नेट गेन होतो एनर्जी मध्ये आणि कूल बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होत जातं. हे लक्षात आलं. म्हणजे काय लक्षात आलं, याच्यावरून काय लक्षात घ्यायचं, देयर इज एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द बॉडी अँड द सराउंडिंग. देयर इज एक्सचेंज ऑफ हीट इन द काय सांगा, बॉडी अँड द सराउंडिंग. बॉडी आणि सराउंडिंग याच्यामध्ये हीटचं काय होतंय, एक्सचेंज होतंय. मग काय लक्षात आलं की नॉट ओनली बॉडी बट ऑल्सो द काय सांगा, सराउंडिंग एक्सचेंजेस विथ इच अदर. फक्त बॉडी एक्सचेंज करते असं नाहीये, फक्त हॉट बॉडीने कूलर सराउंडिंग एक्सचेंज केलं का, नाही तर कूलर सराउंडिंग आल्सो काय सांगा, एक्सचेंज द हीट विथ द हॉट बॉडी. ती सुद्धा हॉट बॉडीवर हीट काय करते सांगा, एक्सचेंज करते. दिस particular phenomena, this is given by the Prevost theory of heat exchange. Which criteria are satisfied, which rules are satisfied when the hot body is placed in the cooler surrounding or when the body emits the heat. त्यावेळेला एखादी बॉडी हीट एमिट करताना कुठला क्रायटेरिया सॅटिस्फाय करते, त्याचा रेट कशावर डिपेंड असतो, रेट ऑफ एमिशन ऑफ एनर्जी कशावर डिपेंड असतो, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ बॉडी कशावर डिपेंड असतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या थेअरी मध्ये सांगितल्या. थेअरीचं नाव होतं प्रिवोस्ट थेअरी ऑफ हीट एक्सचेंज. ठीक आहे, मग काय सांगतो प्रिवोस्ट, लेट्स से व्हॉट काय सांगा इन दिस व्हॉट स्टेटेड बाय द काय सांगा प्रिवोस्ट. प्रिवोस्टने काय सांगितलं आपल्याला जे करूयात पहा, लक्षात घ्या. प्रिवोस्ट असं म्हणतो महाराष्ट्र, एव्हरी बॉडी रेडिएट्स एनर्जी विदाउट इट्स ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. प्रत्येक बॉडी, प्रत्येक वस्तू हीट काय करते सांगा, रेडिएट करते. केव्हा रेडिएट करते, विदाउट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. फक्त एकच कंडिशन आहे की तिचं टेम्परेचर 0 केल्विन नसावं, 0 केल्विन नसावं. If the temperature of the body is not 0 Kelvin, then it will emit the काय एनर्जी. जर बॉडीचं टेम्परेचर 0 नसेल तर बॉडी काय करणार आहे, एनर्जी एमिट करणार आहे. तर अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. तर लेट्स से द काय सांगा प्रिवोस्ट थेअरी ऑफ हीट एक्सचेंज. पहा, द फर्स्ट स्टेटमेंट इज नथिंग बट द एव्हरी बॉडी रेडिएट्स एनर्जी. प्रत्येक बॉडी काय करणार सांगा, एनर्जी काय करणार आहे, एनर्जी रेडिएट करणार आहे. एव्हरी बॉडी रेडिएट्स एनर्जी विदाउट absolute किंवा at any temperature असं म्हणतो का, लक्षात, रेडिएट्स एनर्जी at any temperature without किंवा except 0 Kelvin temperature. पहा लक्षात, without 0 Kelvin, पहा लक्षात, without absolute 0. 0 केल्विन सोडलं तर इतर सगळ्या टेम्परेचरला एनर्जी काय होणार सांगा, बॉडीकडून रेडिएट होणार आहे. एव्हरी बॉडी रेडिएट्स एनर्जी at any temperature. प्रत्येक बॉडी प्रत्येक टेम्परेचरला एनर्जी रेडिएट करते. फक्त एकच कंडिशन आहे, इट्स टेम्परेचर शुड नॉट बी काय सांगा, 0 विदाउट ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. असं पण आपण म्हणूयात पहा लक्षात, विदाउट ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. लक्षात घ्या, व्हॉट इज मीन बाय ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर, 0 केल्विन. इफ द टेम्परेचर ऑफ बॉडी इज नॉट 0 केल्विन देन एव्हरी बॉडी विल रेडिएट द एनर्जी. प्रत्येक बॉडी एनर्जी रेडिएट करणार आहे. एव्हरी बॉडी विल रेडिएट द एनर्जी विदाउट ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर, म्हणजे प्रत्येक बॉडी एनर्जी रेडिएट करते. सेकंड थिंग काय सांगितले पहा लक्षात, एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी, एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी depends on its काय सांगा टेम्परेचर and not the temperature of the surrounding and not the temperature of the surrounding. पहा लक्षात, प्रत्येक बॉडी काय करते सांगा, एनर्जी रेडिएट करते. हे आपण वरती शिकलो. रेडिएट केलेली जी एनर्जी आहे, the energy radiated by the body depends on its temperature and not on the temperature of surrounding. इथे लक्षात, हे कुठली बॉडी जी आहे किती एनर्जी रेडिएट करणार आहे ते कशावर डिपेंड आहे, इट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द बॉडी. कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर डिपेंड आहे बॉडीच्या. बॉडीचं टेम्परेचर जर जास्त असेल इट विल रेडिएट मोर अमाउंट ऑफ एनर्जी इन युनिट टाइम, किंवा द रेट ऑफ एनर्जी एमिशन इज काय सांगा ग्रेटर, इट्स टेम्परेचर इज लेस. जर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर कमी असेल तर रेट ऑफ काय सांगा एमिशन ऑफ द एनर्जी इज काय सांगा क्वाइट लेस. म्हणजे एनर्जीचा रेट जो आहे, एनर्जी एमिशनचा जो रेट आहे, रेडिएशनचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे, इट डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द बॉडी नॉट द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. सराउंडिंगचं टेम्परेचर किती, इट इज नॉट इम्पॉर्टंट. बरोबर आहे, हाऊ मच टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज नॉट इम्पॉर्टंट.
व्हॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ बॉडी. बॉडीचं टेम्परेचर काय आहे ते महत्वाचं आहे आणि नॉट द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. म्हणजे एव्हरी बॉडी रेडिएट एनर्जी, बरोबर ठीक आहे, ऍट विदाउट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर अँड द एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी डिपेंड्स ऑन इट्स टेम्परेचर अँड नॉट द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. कशावर डिपेंड असतं तर हे त्या बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड आहे, नॉट द टेम्परेचर ऑफ द काय सांगा टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. सराउंडिंगवर डिपेंड नाहीये. चला टेम्परेचर ऑफ सराउंड्स किंवा सराउंडिंग म्हणूयात आपण, लक्ष द्या. चला आफ्टर दॅट वर ते काय सांगा नेक्स्ट वन पहा थर्ड वन आणखी काय सांगतो प्रिओस असं सांगतो पहा लक्षात घ्या. द एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडीने रेडिएट केलेली एनर्जी पहा लक्षात द्या. थर्ड वन एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी पहा बॉडीने रेडिएट केलेली एनर्जी लक्षात घ्या डिपेंड्स ऑन कशावर डिपेंड असते आणखी महत्वाचा फॅक्टर मी तुम्हाला सांगितला. कोणता आहे महत्वाचा फॅक्टर टेम्परेचर. डिपेंड्स ऑन काय सांगा टेम्परेचर. सम अदर फॅक्टर्स आर आल्सो देयर ऑन व्हिच द एनर्जी रेडिएशन डिपेंड्स. बरोबर ठीक आहे. म्हणजे बॉडीने किती एनर्जी रेडिएट करावी व्हॉट इज द रेट ऑफ रेडिएशन ऑफ द बॉडी इट आल्सो डिपेंड्स ऑन द अदर फॅक्टर्स. आणखी काही फॅक्टर्सवर डिपेंड आहे ते फॅक्टर्स कोणते ते आपण चेक आउट करूयात आता. पहा टेम्परेचरवर डिपेंड आहे सांगितलं मी. नंतर आता आपल्याला पाहिजे एनर्जी रेडिएटेड आल्सो डिपेंड्स अपॉन फर्स्ट वन नेचर ऑफ द बॉडी. आता नेचर ऑफ द काय सांगा बॉडी व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज वी एक्सपेक्ट ऑफ द काय सांगा नेचर. आपल्याला काय अपेक्षित आहे नेचर म्हणजे आपल्याला व्हॉट व्हिच मटेरियल द बॉडी इज मेड अप ऑफ. बॉडी कुठल्या मटेरियलची बनलेली आहे वेदर द बॉडी इज काय सांगा स्मूथ और वेदर द बॉडी इज काय सांगा रफ. राइट ठीक आहे दिस इज द नेचर. बरोबर ठीक आहे. अशा काही गोष्टी असतात की बाय व्हिच मटेरियल किंवा बाय व्हॉट मटेरियल द बॉडी इज मेड अप ऑफ. कुठल्या मटेरियलची बॉडी बनली आहे आणि वेदर इट इज अ स्मूथ वेदर इट इज अ रफ. राइट ठीक आहे. या सगळ्या गोष्टी सुद्धा परिणाम करत असतात कशावर एनर्जी रेडिएशनवर. कळतं सर्वांना. एनर्जी रेडिएशन ऑफ द बॉडी बाय डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ द काय सांगा बॉडी. सेकंड थिंग एनर्जी रेडिएशन डिपेंड्स आल्सो अपॉन काय सांगा सरफेस एरिया. ग्रेटर इज द सरफेस एरिया ऑफ द बॉडी. जेवढा सरफेस एरिया मोठा तेवढा एनर्जी रेडिएशन जास्त असणार आहे. राइट ठीक आहे. ग्रेटर एनर्जी इज रेडिएटेड. ग्रेटर इज द सरफेस एरिया ग्रेटर एनर्जी इज रेडिएटेड. व्हाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण चहामध्ये कपबशीमध्ये चहा घेतो. चहा कपबशीमध्ये घेतल्यानंतर कपात जर चहा आपण 2-5 मिनिटं ठेवला तर त्याचं टेम्परेचर फारसं डिक्रीज होत नाही. पण तोच चहा जर बशीमध्ये ओतून ठेवला असेल तर त्याचं टेम्परेचर फार डिक्रीज झालेलं दिसतं. तो लवकर थंड होतो. त्याचं कारण असे की चहाचा सरफेस एरिया वाढतो आणि बशीत चहा ठेवला तर सरफेस एरिया इन्क्रीज झाला रेडिएशन इन्क्रीज झालं. राइट ठीक आहे. कारण सरफेस एरिया जेवढा मोठा तेवढा रेडिएशन जास्त होतं. सरफेस एरिया जेवढा कमी जेव्हा तुम्ही कपामध्ये चहा ठेवता तेव्हा फक्त कमी एरिया त्याचं काय होतं एनर्जी रेडिएट करत असतो आणि दॅट्स व्हाय काय एनर्जी इज लेस रेडिएटेड. म्हणजे लक्षात घ्या रेडिएशनचा रेट किंवा रेट ऑफ रेडिएशन आल्सो डिपेंड्स अपॉन द काय सांगा सरफेस एरिया. फर्स्ट थिंग डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द बॉडी. सेकंड थिंग डिपेंड्स अपॉन द सरफेस एरिया ऑफ द बॉडी अँड थर्ड थिंग वी आर गोइंग टू सी इट इज नथिंग बट द काय सांगा टाइम ड्युरेशन. पहा आणखी कशावर डिपेंड आहे टाइम ड्युरेशन for which body radiates energy. पाहता लक्ष आणखी कशावर डिपेंड आहे आणखी याच्यावर सुद्धा डिपेंड आहे बॉडी किती वेळासाठी एनर्जी रेडिएट करते. बाय फॉर which time the body is radiating the energy. what is the time duration. जेवढा जास्त वेळ बॉडी अलाउड करा बॉडीला तुम्ही अलाउड करा एनर्जी रेडिएट करायला तेवढी बॉडी जास्त एनर्जी रेडिएट करणार आहे. कमी वेळामध्ये कमी एनर्जी रेडिएट होणार आहे. जास्त वेळामध्ये जास्त एनर्जी रेडिएट होणार आहे. राइट ठीक आहे. दिस इज द काय सांगा थिंग्स व्हिच आर गिवन बाय द काय सांगा प्रिओस फॉर द एनर्जी एक्सचेंज फॉर एनर्जी रेडिएशन बाय द बॉडी. तर ह्याला आपण म्हणतो प्रिओस थेअरी ऑफ हीट एक्सचेंज. प्रिओस थेअरी ऑफ हीट एक्सचेंज काय सांगते परत एकदा चेक करा. एव्हरी बॉडी रेडिएट्स एनर्जी ॲट एनी टेम्परेचर विदाउट इट्स ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. प्रत्येक बॉडी तिचं टेम्परेचर जर 0 केल्विन नसेल तर एनर्जी रेडिएट करणारच आहे. बरोबर ठीक करणारच आहे. सेकंड थिंग एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी डिपेंड्स ऑन इट टेम्परेचर. एनर्जी रेडिएट केलेली जी आहे बॉडीने ते कशावर डिपेंड आहे डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द बॉडी नॉट द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. राइट ठीक आहे. बॉडीचं रेडिएशन जे कशावर डिपेंड असतं ते डिपेंड्स अपॉन द काय सांगा itself टेम्परेचर ऑफ itself and not the temperature of surrounding जर किती आहे महत्त्वाचं नाही आहे लक्षात घ्या. थर्ड वन एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी आल्सो डिपेंड्स अपॉन सम अदर फॅक्टर्स. आणखी काही फॅक्टर्स वर डिपेंड असते. कोणते फॅक्टर्स आहेत पहा. तर फर्स्ट फॅक्टर इज नेचर ऑफ द बॉडी.
नेचर म्हणजे काय सांगा, व्हॉट इज बाय विच मटेरियल द बॉडी इज मेड अप, कुठल्या मटेरियलची बॉडी बनलेली आहे, वेदर द बॉडी इज स्मूथ वन, इट्स सरफेस स्मूथ आहे का, वेदर द इट्स सरफेस इज रफ वन, त्याचा रफ आहे का, स्मूथ आहे का, व्हॉट इज द मटेरियल, राईट. ठीक आहे, दॅट थिंग्स आल्सो मॅटर्स, त्या सगळ्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात. Also energy radiated by the body depends upon the surface area of the body. बॉडीच्या सरफेस एरियावर सुद्धा डिपेंड असते. ग्रेटर इज द सरफेस एरिया, ग्रेटर इज द एनर्जी रेडिएटेड. स्मॉलर इज द सरफेस एरिया, स्मॉलर इज द एनर्जी रेडिएटेड. जेवढा सरफेस एरिया मोठा तेवढी एनर्जी रेडिएशन मोठी असते, जेवढा सरफेस एरिया कमी तेवढे एनर्जी रेडिएशन कमी असते. चला पुढचं, टाइम ड्युरेशन फॉर विच द बॉडी रेडिएट्स एनर्जी. किती वेळासाठी तुम्ही अलाउड केलेले बॉडीला हीट रेडिएट करायला. ग्रेटर इज द टाइम ड्युरेशन, ग्रेटर इज द एनर्जी रेडिएटेड. स्मॉलर इज द टाइम ड्युरेशन, स्मॉलर इज द एनर्जी रेडिएशन, राईट. ठीक आहे, तर अशा प्रकारे एनर्जी रेडिएशन जे आहे ते टाइम वर सुद्धा डिपेंड असतं. दीज आर द थिंग्स, दीज आर द कसा पॅरामीटर्स ऑन विच द एनर्जी रेडिएशन ऑफ द बॉडी डिपेंड्स, विच इज गिवन बाय द प्रिहोस्ट. हे सगळं आपल्याला कोणी दिले सांगा, प्रिहोस्ट नावाच्या सायंटिस्टने दिले. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात आले की वॉटर बॉडी जेव्हा तुम्ही कूलर सराउंडिंग मध्ये ठेवता त्यावेळेला बॉडीचा रेट जो आहे इमिशनचा तो कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर डिपेंड असतो. त्यामुळे वॉटर बॉडीचा इमिशनचा रेट जास्त आहे आणि त्यामुळे तिचा नेट लॉस होतो एनर्जीचा. आणि जेव्हा कूलर बॉडी तुम्ही काय करता वॉटर सराउंडिंग मध्ये ठेवता त्यावेळेला कूलर बॉडीचा गेन ऑफ काय सांगा एनर्जी जास्त असतो आणि त्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज होत जातं आणि सराउंडिंगचा लॉस होतो, बॉडीचा गेन होतो. लक्षात ठेवा, बरोबर. ठीक आहे, कूलर बॉडी जर वॉटर सराउंडिंग मध्ये ठेवली तर बॉडीचा नेट गेन होतो. येते लक्षात सर्वांच्या. ठीक आहे, आणि वॉटर बॉडी जर कूलर सराउंडिंग मध्ये ठेवली तर बॉडीचा एनर्जीचा नेट लॉस होतो. हे लक्षात राहू द्या. चला, दिस ऑल आउट द प्रिहोस्ट थिअरी. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू सी द इमिसिव्ह पॉवर. आपला पुढचा टॉपिक मी सुरू करतोय, त्याचं नाव आहे इमिसिव्ह पॉवर. हे थिअरी तुमच्या लक्षात आले असेल. दिस इज द थिअरी गिवन बाय द काय सांगा प्रिहोस्ट. प्रिहोस्टने थिअरी दिली, त्याचं इलस्ट्रेशन तुम्ही हॉट बॉडी केप्ट इन द कूलर सराउंडिंग अँड कूल बॉडी केप्ट इन द काय सांगा वॉटर सराउंडिंग. या दोन एक्झाम्पलच्या आधारे याचं एक्सप्रेशन तुम्ही करू शकता. दिस इज द थिअरी अँड वी कॅन ऑल्सो एक्सप्लेन युजिंग दोज टू एक्झाम्पल्स, राईट. ठीक आहे, आणि आफ्टर दॅट वी आर टू सी द नेक्स्ट टॉपिक. इट इज नथिंग बट द इमिसिव्ह पॉवर. पहा टॉपिकचं नाव आपलं काय आहे, इमिसिव्ह पॉवर. इट इज इंडिकेटेड बाय काय सांगा आर. जुन्या पुस्तकात त्याला ई नोटेशन होतं, आताच्या पुस्तकात त्याला आर नोटेशन आलेलं आहे नवीन पुस्तकामध्ये, राईट. ठीक आहे, चला असू द्या. इमिसिव्ह पॉवर, व्हॉट इज इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय, काय असते इमिसिव्ह पॉवर. इमिट करणे, राईट. एनर्जी इमिट केली म्हणजे आपण म्हणतो इमिशन झालं. आणि त्या इमिशनची ताकद, इमिशनची ॲबिलिटी, व्हॉट इज द ॲबिलिटी ऑफ द बॉडी टू एमिट द एनर्जी. प्रत्येक बॉडीची एनर्जी एमिट करण्याची ॲबिलिटी वेगवेगळी असते. मगाशीच आपण शिकलो एनर्जी रेडिएशन डिपेंड्स अपॉन द नेचर. नेचर म्हणजे मटेरियल, नेचर म्हणजे काय स्मूथनेस, नेचर म्हणजे काय रफनेस, या सगळ्यांवर डिपेंड असते. म्हणून मला सांगा प्रत्येक बॉडी एकाच मटेरियलची बनलेली आहे का, नाहीये. द बॉडीज आर मेड ऑफ द डिफरंट मटेरियल्स. निसर्गात वेगवेगळ्या बॉडीज आहेत, दे आर मेड ऑफ द डिफरंट मॅटर्स, डिफरंट मटेरियल्स आर यूज, राईट. ठीक आहे, वेगवेगळ्या मटेरियलच्या बॉडी बनलेल्या आहेत. प्रत्येक बॉडी जर वेगवेगळ्या मटेरियलची बनलेली असेल, एव्हरी बॉडी इज मेड ऑफ द काय सांगा डिफरंट मटेरियल्स, राईट. ठीक आहे, प्रत्येक बॉडी वेगवेगळ्या मटेरियलची बनली आहे. जर प्रत्येक बॉडी वेगवेगळ्या मटेरियलची बनली असेल तर काय झालं पाहिजे, त्या प्रत्येकीचा रेट ऑफ इमिशन, प्रत्येकीचा रेडिएशनचा रेट, प्रत्येकीचं रेडिएशन वेगवेगळं असणार आहे, राईट. ठीक आहे, मग हाऊ टू मेजर द ॲबिलिटी ऑफ रेडिएशन. कुठल्या बॉडीमध्ये, कुठल्या मटेरियलमध्ये किती प्रकारचं इमिशन करण्याची ॲबिलिटी आहे, बरोबर. ठीक आहे, समजा हा आपण एखाद्या लोखंड घेतलं, लोखंडामध्ये एनर्जी रेडिएशनचा रेट जो आहे तो कसा डिपेंड आहे, किती आहे ॲबिलिटी रेडिएट करण्याची. उद्या आपण दुसरं मटेरियल घेतलं, राईट. ठीक आहे, एखादं आपण प्लास्टिकचं मटेरियल घेतलं, त्याच्यामध्ये एनर्जी रेडिएट करण्याची ॲबिलिटी किती आहे. उद्या आपण तिसरं मटेरियल घेतलं, लाकूड घेतलं, त्याच्यामध्ये एनर्जी रेडिएट करण्याची ॲबिलिटी किती आहे. बिकॉज द रेट ऑफ एनर्जी रेडिएटेड डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द मटेरियल. मग ते कसं मोजायचं, विच नंबर गिव्स द ॲबिलिटी टू एमिट द एनर्जी. कुठली संख्या आपल्याला सांगू शकेल की एखाद्या बॉडीमध्ये एनर्जी रेडिएट करण्याची किती ॲबिलिटी आहे, कुठला इंडेक्स आहे, कुठला कोएफिशियंट आहे की जो आपल्याला सांगतो की हाऊ मच ॲबिलिटी इज प्रेझेंट इन दॅट बॉडी टू रेडिएट द एनर्जी. एखाद्या बॉडीमध्ये एनर्जी रेडिएट करण्याची ॲबिलिटी किती आहे ते आपल्याला सांगणारा एक आकडा आपल्याला शोधायचा आहे, ते सांगणारा आपल्याला एक इंडेक्स शोधायचा आहे, ते सांगणारा आपल्याला कोएफिशियंट शोधायचा आहे. आणि त्या कोएफिशियंटला किंवा त्या अंकाला, त्या इंडेक्सला आपण इमिसिव्ह पॉवर असं म्हणणार आहे. What is emissive power? Emissive power is the physical quantity which indicates. Emissive power is the physical quantity which indicates the ability of a body to emit the energy or to radiate the energy. एखाद्या बॉडीमध्ये एनर्जी रेडिएट करण्याची किती ॲबिलिटी आहे, एखाद्या बॉडीमध्ये एनर्जी रेडिएट करण्याची किती ॲबिलिटी आहे ते सांगणारी फिजिकल क्वांटिटी म्हणजे इमिसिव्ह पॉवर.
सिंपल कॉन्सेप्ट आहे. हाऊ मच ॲबिलिटी इज प्रेझेंट इन द बॉडी टू रेडिएट द एनर्जी. एखाद्या बॉडीमध्ये एनर्जी रेडिएट करण्याची किती ॲबिलिटी आहे ते सांगणारी फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असं सांगा, एमिसिव्ह पॉवर. मग आता ही क्वांटिटी कशी काढायची आपल्याला? हाऊ टू फाइंड आउट फिजिकल क्वांटिटी विच इंडिकेट द ॲबिलिटी ऑफ द बॉडी टू रेडिएट द एनर्जी. कोणती फिजिकल क्वांटिटी सांगते, कशी काढायची ती फिजिकल क्वांटिटी म्हणजे एमिसिव्ह पॉवर. कसं काढायचं एमिसिव्ह पॉवर? चला आपण चेकआउट करूयात. पहा, लक्ष द्या. एनर्जी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एनर्जी? एमिसिव्ह पॉवर. कसे काढणार? लक्ष द्या. एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी. पहा, लक्षात घ्या व्याख्या काय आहे त्याची. एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी. लक्षात घ्या, एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी. एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी पर युनिट टाइम, पर युनिट टाइम, पर युनिट टाइम, पर युनिट सरफेस एरिया at a given temperature. Per unit surface area at a given temperature is called as emissive power. Is called as क्या सांगा? Emissive power of that body at that temperature. काय सांगितलं मी? व्हॉट इज द डेफिनेशन इंडिकेट्स हाऊ टू फाइंड आउट द एबिलिटी ऑफ द बॉडी टू एमिट द एनर्जी. एखाद्या बॉडीकडे एनर्जी एमिट करण्याची किती एबिलिटी असते ती कुठली क्वांटिटी सांगते? दिस इज द क्वांटिटी दॅट इज कॉल्ड एज एमिसिव्ह पॉवर. एमिसिव्ह पॉवर आपल्याला सांगते एखादी बॉडी किती एनर्जी रेडिएट करू शकते. व्हॉट इज द एबिलिटी ऑफ द बॉडी टू रेडिएट द एनर्जी. एखाद्या बॉडीच्या मध्ये किती एबिलिटी आहे? चला काय सांगितलंय? एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी पर युनिट टाइम, पर युनिट सरफेस एरिया. आपण असं करूया की पार्शा A इज इक्वल टू सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया. A इज इक्वल टू काय सांगा? सरफेस एरिया ऑफ बॉडी. राइट, ठीक आहे. नंतर पहा T इज इक्वल टू काय सांगा? टाइम फॉर विच बॉडी रेडिएट्स एनर्जी. एवढ्या वेळासाठी बॉडी काय करते सांगा? एनर्जी रेडिएट करते. लक्षात घ्या, T फॉर टाइम. Q इज द अमाउंट ऑफ एनर्जी रेडिएटेड. एनर्जी रेडिएटेड इज नथिंग बट काय सांगा? Q. देन बाय डेफिनेशन काय सांगते डेफिनेशन? नीट लक्षात घ्या. एनर्जी रेडिएटेड इमिसिव्ह पॉवर इज गिवन बाय, इमिसिव्ह पॉवर म्हणजे R इज गिवन बाय एनर्जी रेडिएटेड म्हणजे काय? Q. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम, पर युनिट सरफेस एरिया, पर युनिट टाइम, पर युनिट सरफेस एरिया. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम, पर युनिट सरफेस एरिया म्हणजे R इक्वल टू Q अपॉन 80. दिस इज द काय सांगा? फॉर्म्युला टू फाइंड आउट द इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी. एखाद्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर कशी काढायची त्याचा फॉर्म्युला आहे. लक्षात घ्या. हाऊ टू फाइंड आउट इमिसिव्ह पॉवर. व्हॉट इज इमिसिव्ह पॉवर? इमिसिव्ह पॉवर इज द काय सांगा? फिजिकल क्वांटिटी व्हिच इंडिकेट्स हाऊ मच एनर्जी इज रेडिएटेड बाय दॅट बॉडी. हे लक्षात ठीक आहे. जी आपल्याला एखाद्या बॉडीकडे एनर्जी रेडिएट करण्याची किती ॲबिलिटी आहे ते सांगते. किती क्षमता आहे एनर्जी रेडिएट करण्याची. बरोबर, ठीक आहे. म्हणजे वेदर इट कॅन रेडिएट द एनर्जी इझिली और नॉट. इट इज गिवन बाय द इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर कशी काढायची? पहा, हिअर इट इज द डेफिनेशन. एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी पर युनिट टाइम, per unit surface area at a given temperature is called as emission power of that body at that temperature. म्हणजे एखादी बॉडीचा युनिट सरफेस, एखादी बॉडी तिच्या युनिट सरफेस मधून एका सेकंदात किती एनर्जी रेडिएट करते ते सांगणारा इंडेक्स म्हणजे त्या बॉडीचा काय असतो? इमिसिव्ह पॉवर. पण महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, ऍट अ गिवन टेम्परेचर. काय शब्द वापरला आहे? कारण टेम्परेचर वर एनर्जी रेडिएट केलेली डिपेंड असते. एनर्जी रेडिएशनचा रेट कशावर डिपेंड असतो? टेम्परेचर. त्यामुळे टेम्परेचर बदललं की इमिसिव्ह पॉवर बदलते. समजा एखादी बॉडी आहे एक्स नावाची आणि त्या एक्स नावाच्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर जी आहे किंवा एक समथिंग बॉडी आहे जी समजा बॉडी आहे, कुठली तरी एक बॉडी आहे गृहीत धरा. या बॉडीची बरोबर ठीक आहे रूम टेम्परेचरला इमिसिव्ह पॉवर समजा x आहे. किती आहे? x. त्याचं युनिट पण मी सांगतो तुम्हाला, लक्षात द्या. व्हॉट इज द युनिट ऑफ r? युनिट ऑफ काय सांगा? r इज इक्वल टू सांगा. व्हॉट इज द युनिट ऑफ q? q चं युनिट असं काय सांगा? जूल डिवाइडेड बाय एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर आणि टाइमचं युनिट काय सांगा? सेकंद. म्हणजे याचा अर्थ जूल पर मीटर स्क्वेअर काय सांगा? सेकंद. राइट, ठीक आहे. मग पहा, एखाद्या बॉडीची रूम टेम्परेचरला इमिसिव्ह पॉवर आहे x जूल मीटर पर मीटर स्क्वेअर सेकंद. आणि तीच बॉडी जर आपण काय केली सांगा? हीट केली बऱ्यापैकी
हा ठीक आहे, आणि हीट केल्यानंतर त्याचे टेम्परेचर बदलल्यानंतर त्याची जी काही इमिसिव्ह पॉवर आहे ती x जूल असणार नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की टेम्परेचर बदललं इमिसिव्ह पॉवर बदलते, बिकॉज रेट ऑफ इमिशन डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. म्हणून जेव्हा तुम्ही इमिसिव्ह पॉवर सांगता ती कोणत्या टेम्परेचरला मोजली आहे ते सांगणं फार गरजेचं आहे. विदाउट इंडिकेटिंग द टेम्परेचर देयर इज नो मीनिंग टू से किंवा नो मीनिंग टू टेल अबाउट द इमिसिव्ह पॉवर. जर तुम्ही किती टेम्परेचरला मोजले हे जर नाही सांगू शकला, तुम्ही जर नाही सांगितलं तर इमिसिव्ह पॉवर सांगण्याला काही अर्थ राहत नाही. कारण इमिसिव्ह पॉवर ही टेम्परेचर डिपेंड असते, टेम्परेचर बदललं की इमिसिव्ह पॉवर बदलते. म्हणून मी म्हटलंय की ऍट अ गिव्हन टेम्परेचर एनर्जी रेडिएटेड बाय द बॉडी पर युनिट टाइम पर युनिट सरफेस एरिया ऍट अ गिव्हन टेम्परेचर, दिलेल्या टेम्परेचरला, राईट, ठीक आहे, इज कॉल्ड एज इमिसिव्ह पॉवर ऑफ दॅट बॉडी ऍट दॅट टेम्परेचर. त्याला त्या बॉडीची त्या टेम्परेचरला असणारी इमिसिव्ह पॉवर असं म्हणतात. हे लक्षात घ्या. दॅट्स व्हाय दिस वर्ड इज इम्पॉर्टंट वन. तो जर शब्द नसेल तर यू हॅव रिटन द काय इनकम्प्लीट डेफिनेशन. तो जर शब्द तुम्ही नाही लिहिला तर तुम्ही इनकम्प्लीट डेफिनेशन लिहिलेली आहे त्याची, लक्षात राहू द्या. ठीक आहे. इन दिस वे वी हॅव सीन हाऊ टू फाइंड आउट द काय इमिसिव्ह पॉवर. अशा प्रकारे आपण पाहिलं की इमिसिव्ह पॉवर कशी काढायची, राईट, ठीक आहे. हाऊ टू फाइंड आउट द इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी, कशी काढणार इमिसिव्ह पॉवर. दिस इज द मेथड, दिस इज द काय मेथड टू फाइंड आउट द एबिलिटी ऑफ द एनर्जी रेडिएशन ऑफ द बॉडी, राईट, ठीक आहे. दिस इज द इंडेक्स, दिस इज द नंबर व्हिच इंडिकेट्स द काय एबिलिटी टू रेडिएट द एनर्जी. हा नंबर आपल्याला एनर्जी रेडिएट करण्याची एबिलिटी देतो. ठीक आहे. चला, अशा पद्धतीने आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय इमिसिव्ह पॉवर ऑफ दॅट बॉडी. एखाद्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर कशी काढतात, राईट, ठीक आहे. आता इमिसिव्ह पॉवर झाल्यानंतर वी आर टू सी द नेक्स्ट कन्सेप्ट. पहा, आपल्याला पाहिजे कोएफिशियंट ऑफ इमिशन. काय पाहिजे? कोएफिशियंट ऑफ इमिशन, किंवा आपण त्याला म्हणूयात पालक्षा इमिसिव्हिटी. काय म्हणणार त्याला आपण? इमिसिव्हिटी. हाऊ टू फाइंड आउट इमिसिव्हिटी, राईट, ठीक आहे. जसं आपण कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन पाहिलं, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन पाहिलं, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन पाहिलं. इन द सिमिलर मॅनर वी आर गोइंग टू सी व्हॉट इज मीन बाय कोएफिशियंट ऑफ इमिशन नाउ. चला, लक्ष द्या. आता सर्वांना असं माहिती आहे जी बॉडी गुड ऍब्सॉर्बर असते इट इज गुड काय सांगा एमिटर ऑल्सो. जी बॉडी चांगली ऍब्सॉर्बर असते ती चांगली एमिटर सुद्धा असते. हे आपण सगळे शिकलेलो आहोत. आता फॉर एक्झाम्पल पालक अगदी एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा एखाद्या व्यक्तीला खूप मोठा पगार आहे, बरोबर, ठीक आहे, त्याकडे खूप पैसे येतात, ते इट कॅन ऍब्सॉर्ब मोर अमाऊंट फ्रॉम इट्स काय सांगा जे काय त्याचा व्यवसाय असेल त्याच्याकडनं, फ्रॉम इट्स बिझनेस किंवा काय जे काय असेल ते, राईट. मग त्याच्याकडे जर ऍब्सॉर्प्शन जास्त असेल, ठीक आहे, तो जर जास्त अमाऊंट येत असेल त्याकडे तो एमिट सुद्धा खर्च सुद्धा काय करणार आहे, जास्त करणार आहे. हा, ठीक आहे. ग्रेटर इज द इन्कम, ग्रेटर इज द काय सांगा एक्सपेंडिचर करते सर्वांना. म्हणजे जेवढा इन्कम जास्त तेवढा एक्सपेंडिचर सुद्धा जास्त असणार आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग तेच आपल्याला इथं पाहिजे की जी बॉडी जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करते ती बॉडी जास्त एनर्जी एमिट करते, राईट, ठीक आहे, एमिट सुद्धा जास्त करते. हे लक्षात. काल मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, एक पॉलिश सरफेस आहे आणि एक ब्लॅक सरफेस आहे. दोघे टेम्परेचर मेंटेन केलेले, टेम्परेचर सगळ्यांचं सेम राहतं. पॉलिश सरफेस कमी एनर्जी एमिट ऍब्सॉर्ब करतो, एमिट सुद्धा कमीच करतो, त्यामुळे टेम्परेचर मेंटेन राहतं. ब्लॅक सरफेस जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, एमिट सुद्धा जास्त करत असलं पाहिजे, टेम्परेचर मेंटेन राहतं. मग साधा मुद्दा आहे पहा लक्षात. इफ द बॉडी इज गुड ऍब्सॉर्बर एंड इट इज गुड काय सांगा एमिटर ऑल्सो. मग आता मला सांगा सगळ्यात चांगली ऍब्सॉर्बर कोणती आहे बॉडी? विच बॉडी कॅन ऍब्सॉर्ब लार्ज अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट ऑन इट. कुठली बॉडी तिच्यावर पडलेल्या मॅक्सिमम एनर्जी काय करते सांगा ऍब्सॉर्ब करते? इट इज नथिंग बट द ब्लॅक बॉडी, परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी तिच्यावर पडणारी सगळी एनर्जी ऍब्सॉर्ब करते, म्हणून तर तिचं नाव आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी, राईट, ठीक आहे. मग जर परफेक्टली ब्लॅक बॉडी सगळी एनर्जी ऍब्सॉर्ब करते, इट इज व्हेरी गुड ऍब्सॉर्बर, मग इट इज व्हेरी गुड एमिटर ऑल्सो. जी बॉडी चांगली ऍब्सॉर्बर असते ती बॉडी चांगली एमिटर सुद्धा असते. म्हणून जी बॉडी चांगली ऍब्सॉर्ब करते ती एमिट करते, म्हणून परफेक्टली ब्लॅक बॉडी इज व्हेरी गुड एमिटर. म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज काय सांगा मच मोर और लार्जेस्ट दॅन एनी अदर ऑफ द काय बॉडी. कुठल्याही इतर बॉडीपेक्षा परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर जास्त असते, लक्षात ठेवा. नीट लक्षात आलं? इफ द जिओमेट्रिकल कंडिशन्स ऑफ द बॉडीज आर सेम, बरोबर, ठीक आहे, तर परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर ही इतर कुठल्याही बॉडीपेक्षा जास्त असते. म्हणून आपण एखाद्या बॉडीची एबिलिटी, एखाद्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर जी आहे तिची तुलना परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवरची करतो, त्याच टेम्परेचरला असणार आहे. म्हणजे वी कम्पेअर द इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. If we compare the emissive power of ordinary body, what is mean by emissive power? Energy radiated per unit time per unit surface area of the body. It is called emissive power. मग एखाद्या बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरचे कंपॅरिझन आपण ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरशी करतो. काय सांगतो लक्षात येते?
वी कम्पेअर द इमिसिव्ह पॉवर ऑफ काय सांगा ऑर्डिनरी बॉडी विथ द इमिसिव्ह पॉवर ऑफ काय सांगा ब्लॅक बॉडी ऍट द सेम टेम्परेचर, त्याच टेम्परेचरला सेम टेम्परेचर दोन्हीच्या बॉडीचं. अशा प्रकारे जर आपण इमिसिव्ह पॉवरचे कंपॅरिझन करत असो तर आपल्याला एक इंडेक्स मिळतो. त्या इंडेक्सला आपण म्हणणार कोएफिशियंट ऑफ इमिशन. हे लक्षात म्हणजे ब्लॅक बॉडीशी कंपेअर करता, ब्लॅक बॉडीशी तुलना करता ह्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर किती आहे ते सांगणारा इंडेक्स. एखाद्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर ही ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरच्या किती पट आहे, किती पट आहे, किती फ्रॅक्शन आहे, लक्षात ठीक आहे. तर ते सांगणारा इंडेक्स म्हणजे कोण असो सांगा कोएफिशियंट ऑफ इमिशन. चला आता आपण टॉपिक घेऊया कोएफिशियंट ऑफ इमिशन. लक्ष द्या सर्वांनी. कोएफिशियंट ऑफ इमिशन द रेशो ऑफ, याची डेफिनेशन मी या ठिकाणी लिहितो बघा लक्षात घ्या सर्वांनी. द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर of a body at a given temperature to the emissive power of the black body perfectly black body at the same temperature is called as coefficient of emission. तर आपण काय म्हणतो परीक्षेला वी आर गोइंग टू सी इट एज काय सांगा कोएफिशियंट ऑफ इमिशन. चला आता आपल्याला चेक आउट करायचे व्हाट इज मीन बाय कोएफिशियंट ऑफ इमिशन. पहा लक्षात घ्या इट इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी इट इज आल्सो कॉल्ड एज इमिसिव्हिटी. लक्षात ठेवा. चला इथे लागलं तुम्ही लिहितो इमिसिव्हिटी. ठीक आहे. पहा व्हाट इज मीन बाय कोएफिशियंट ऑफ इमिशन. द रेशो ऑफ पहा कोएफिशियंट ऑफ इमिशन नीट लक्षात घ्या. कोएफिशियंट ऑफ इमिशन ला ई म्हटले आपण ई इज इक्वल टू रेशो ऑफ रेशो येतो कुणाचा रेशो आहे इमिसिव्ह पॉवर ऑफ द काय सांगा बॉडी एखाद्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर राईट. ठीक आहे ऍट द गिवन टेम्परेचर त्याला आपण काय म्हणतो सांगा आर म्हणतो. पहा इमिसिव्ह पॉवरला आपण आर म्हटले. त्याचा रेशो घ्यायचा कुणाशी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्याचा रेशो इमिसिव्ह पॉवर ऑफ काय सांगा परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे आर आपण काय सांगा आरबी ऍट द सेम टेम्परेचर. पहा लक्षात द्या नीट लक्षात घ्या. कोएफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ द काय सांगा ऑर्डिनरी बॉडी डिवाइडेड बाय इमिसिव्ह पॉवर ऑफ काय सांगा परफेक्टली ब्लॅक बॉडी ऍट द सेम टेम्परेचर. म्हणजे आपण एखाद्या बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरचे कंपॅरिझन कोणाबरोबर करतो ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरशी करतो आणि ब्लॅक बॉडीच्या कंपॅरिझन मध्ये त्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर किती आहे ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. ते सांगणारा इंडेक्स म्हणजे कोणाचा कोएफिशियंट ऑफ इमिशन असतो. लक्षात राहू द्या. इथे लक्षात ठेवा. मग व्हाट इज मीन बाय इमिसिव्ह पॉवर सॉरी कोएफिशियंट ऑफ इमिशन नीट लक्षात घ्या. द रेशो ऑफ द इमिसिव्ह पॉवर ऑफ द काय सांगा बॉडी ऍट द गिवन टेम्परेचर टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ऍट द काय सांगा सेम टेम्परेचर. तर E इज इक्वल टू R अपॉन R B. हे का कंपॅरिझन करायचे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की जी बॉडी चांगली ऍब्सॉर्बर असते ती बॉडी चांगली एमिटर सुद्धा असते. ती बॉडी चांगली एनर्जी रेडिएट सुद्धा करते. त्याचा रेट ऑफ रेडिएशन सुद्धा जास्त असतो. त्याचा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन जास्त त्याचा रेट ऑफ एमिशन सुद्धा कसा असतो जास्त. मग ब्लॅक बॉडी गुड ऍब्सॉर्बर आहे इट इज गुड इमिटर आल्सो. मग सगळ्यात जास्त इमिसिव्ह पॉवर कोणाची असते ब्लॅक बॉडीची असते. ब्लॅक बॉडी हॅज मॅक्सिमम इमिसिव्ह पॉवर ऍट द गिवन टेम्परेचर आणि म्हणून कुठल्याही बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरचे कंपॅरिझन आपण ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरशी करतो. ब्लॅक बॉडीच्या तुलनेत या बॉडीची इमिसिव्ह पॉवर किती आहे हे सांगणारा इंडेक्स कळलं सर्वांना. मग दिस इंडेक्स इंडिकेट्स इमिसिव्ह पॉवर बरोबर. ठीक आहे कंपॅरेबल विथ काय सांगा इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. हा इंडेक्स जो आहे तो एखाद्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर जे आहे ते ब्लॅक बॉडीच्या कंपॅरिझन मध्ये किती आहे ते सांगतो आणि म्हणून हा जो रेशो याला आपण म्हणतो काय सांगा कोएफिशियंट ऑफ इमिशन और स्मॉल ई और इट इज आल्सो कॉल्ड एज इमिसिव्हिटी ऑफ द बॉडी. याला आपण काय म्हणतो सांगा इमिसिव्हिटी ऑफ द बॉडी. कळेल सर्वांना. तर अशा पद्धतीने व्हाट इज मीन बाय काय सांगा कोएफिशियंट ऑफ इमिशन हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. आता व्हाट वी आर गोइंग टू सी द काय सांगितलं नेक्स्ट लेक्चर. आता पुढच्या लेक्चरला पहा नेक्स्ट लेक्चर व्हाट वी आर गोइंग टू सी वी आर गोइंग टू सी सांगा किर्चॉफ्स लॉ.
आपण काय पाहणार आहे किर्चॉफ्स लॉ. बरोबर ठीक आहे. इट्स थेरॉटिकल प्रूफ. काय आहे किर्चॉफ्स लॉ? ऍट अ गिवन टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ इमिशन. तर हा आपल्याला लॉ उद्या पाहिजे आहे A इक्वल टू E. बरोबर. ऍट अ गिवन टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ इमिशन. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जी बॉडी चांगली ऍब्सॉर्बर असते ती बॉडी चांगली एमिटर असते. म्हणून कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ज्या बॉडीचा जास्त तिचा कोएफिशिएंट ऑफ इमिशन सुद्धा जास्त असतो, मोठा असतो. तर ते लक्षात घ्या. A इक्वल टू कोण असतो सांगा E. तर अशा प्रकारचे थेरम आपण उद्या पाहणार आहोत. त्याला म्हणणार आपण किर्चॉफ्स लॉ. राईट ठीक आहे. इट्स थेरॉटिकल प्रूफ. तर उद्या आपण पुढच्या लेक्चर मध्ये हा टॉपिक पाहणार आहे. आज आपण काय काय शिकलो पहा. फर्स्ट वन वी हॅव सीन प्युअर थेअरी ऑफ हीट एक्सचेंज, त्याचे रूल्स पाहिले. सेकंड थिंग आपण पाहिले व्हॉट इज मीन बाय इमिसिव्ह पॉवर. अँड थर्ड वन वी हॅव सीन द कोएफिशिएंट ऑफ इमिशन E. ठीक आहे. these are the three topics seen in the today's lecture. Tomorrow we will see this particular law called as Kirchhoff's law. ठीक है. थैंक यू.